हो सर. वहिनी, काय अप्रतिम चव आहे तुमच्या हाताला. बाप रे बाप. खरं सांगतो, आईच्या हातच्या जेवणाचीच आठवण झाली मला. खरंच खूप छान. पाटकर, नशिबवान आहात तुम्ही, अशी सुगरण बायको मिळाली तुम्हाला. हा, रोज असं काहीतरी चवीचं खायला घालते तुम्हाला, नाही तर आमच्या घरी. बेबी, तू काय आज मला टॉन्ट मारायचं ठरवून आलायस का? नाही गडाली, गंमत केली मी. पण ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी कशाला ना उगाच किचन मध्ये जाऊन घाम गाळायचा. सीमा, जेवतो आपण. सॉरी. पडते पडते, एवढं काय, जेवतो. अगं मी थांबा 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 थांबा. हे घ्या पाणी. वेणी वर बघा, वर बघा. पाणी पाणी पाणी. ओके, वर बघा नाहीतर. विद्या. हो. आय एम डन. झालं माझं बेबी. अगं तू अजून काही घेतलंच नाहीस, तू काही खाल्लंच नाहीयेस. अनुप्रिया, खरं सांगू का, मी घरी हे एवढं सगळं काहीच खात नाही. अगं डाएट असतं ना माझं, तरी मी आज इथे खाल्लंय कारण तुझ्यासाठी. हे इवले उले खातेस ना, म्हणून हे तुझ्या हाडाची काढ झालीये. खायचं कसं मस्त आणि मस्त राहायचं. काय ग, जाऊ द्या आई, कोणाला सांगताय तुम्ही, मी आहे ना तुमच्या सोबत. सुरू ठेवा. अविनाश, हँड वॉश करायचा होता, दाखवतोस वॉशरूम कुठे? चल ना. मी आहे ना, मी दाखवते वॉशरूम. सर, अगं मला वरची रूम पण बघायची आहे तुमची. हरकत नाही, मी येतो. मला थोडं मिरचीचं लोणचं मिळेल का? बस 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 बस. सर, आवडलं ना स्वयंपाक? खूप. आई तुम्हाला वाढू? नाही नको. वॉशरूम इकडे आहे. तू वॉशरूम कशाला हवंय? काय करतीस? स्पून मी खाल्लं. मी तू समय, तू काय करतीस? हे काय चाललं होतं खाली तुझं? हात धरला होतास तू माझा. तू कळते का तुला? आपल्या फॅमिलीजात खाली तुझा नवरा बसलाय, सगळे बसले, सगळे जेवतात. तू तू डेंजरस आहे. तुझी हिंमत कशी होते? कारण मी कोणालाच घाबरत नाही, आणि तुझ्या बाबतीत तर अजिबात नाही. ऐक ना, आपलं ठरलंय ना शनया, आपण फक्त मित्र आहोत.
आपण फक्त मित्र होतो. आपल्यात काहीच झालं नव्हतं. आपल्यात जे काही झालं ते विसरलास तू. तुझं आणि माझं सिक्रेट विसरलास. काहीतरी गडबड आहे. मला वर जाऊन बघितलंच पाहिजे. वर जाते की काय? अरे देवा, शनायाला हे कळवायला हवं. श्रेया प्लीज. सीमा, सीमा कोण? जाऊ दे, कट झाला. ही मूर्ख इथेच फोन ठेवून गेली आहे वाटतं. हे आगाऊ पिऊला कसं थांबवू? वेडी आहेस का तू जरा? तुझ्या ह्या असल्या वागण्याने ना आपले संसार उद्ध्वस्त होतो. होऊ दे, मला नाही फरक पडत. आणि ही उजवीकडची मुलांची रूम. अनुप्रियाने खूप छान ठेवलंय घर. बाबा, हो? तुम्हाला बोलवलंय खाली. ते घर दाखवतो तुम्ही. मग झालंय का अजून बाकी आहे? ती बाल्कनी खूप छान दिसते, मला बघायची आहे ती.